नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पाटील आणि निसर्गरम्य कोकणातून मग सर्वांचं आपल्या लकी चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते कारण असले म्हणजे माझ्या फोनमध्ये व्हिडिओ शूट होत नाही. तर आता मी दुसऱ्या फोनवरून व्हिडिओ शूट करतोय कारण माझ्या फोनचा जरा इश्यू आलेला आहे. तर आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी. मला दाखवतो आपल्याकडे किती स्पॅट्स नवीन आलेले आहेत. किती म्हणजे जी आपली 15 पिल्लं जी होती आपली बारकी ती आता किती मोठी झाली आहेत. तर त्यांना मी सोडलेलं आहे, त्याच्यामुळे ते आता कसे दाखवता येणार नाही कारण सकाळ झालेली होती ना, 6 वाजून केलेले नाही. आपण कोंबडीपर्यंत घाण होऊन गेले आहे, त्याच्यामुळे कोंबडी सोडलेली आहे. आणि आता आपल्याकडे फक्त हीच कोंबडी आहे बघा. ही 6 पिल्लं आहेत मित्रांनो काहीतरी, आणि ही खाली आहेत ना ही 5 पिल्लं आहेत. आणि हे 2 कोंबडे मित्रांनो कोणते तरी आलेले तुम्ही बघू शकता. हा एक कोंबडा आहे इथे, आणि तो हे 2 कोंबडे सकाळच आमच्याकडे कोणते तरी आले. इथे वरती चिऱ्यांवरती उभे होते, त्याच्यामुळे मी आपली कोंबडी सोडून दिली. आता आपले ते 2 कोंबडे मित्रांनो तुम्हाला माहितीच असतील. एक सफेद कोंबडा होता उंच, आणि बाकीचा एक कावड्या कलरचा कोंबडा. तर ते एकाला पाहिजे होते, त्याच्यासाठी आपण त्याला दिलेले ते. आता त्याच्यानंतर आपल्याकडे कसे दिले म्हणजे आम्ही देणार नसतो, कारण आमच्याकडे पिल्लं पण झालेली आहेत. 14 पिल्लं आहेत ना आपले. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कोंबडे आहेत, म्हणजे वेगवेगळे शेंडीवाले आहेत, कोण फायटर आहे, कोण कसला. आपल्याकडे कोंबडीसुद्धा आहेत, त्याच्यामुळे ते कोंबडे आपण दिलेले आहेत. आज सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता कोकणातलं. आणि मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला नव्हता, त्याच्यामुळे तुम्ही जरा अवघड झालं असेल तुम्हाला की हा व्हिडिओ का नाही टाकत आहे. तर मित्रांनो, हा फोनचा इश्यू जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे दुसऱ्या फोनवरून व्हिडिओ काढतोय मी. तो आता एडिटिंग करून वगैरे मी तुम्हाला यूट्यूबला टाकतो, तर तुम्ही बघून एन्जॉय करा मित्रांनो. लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. हा बघा, हा कोकणातला निसर्ग आहे सकाळचा. मित्रांनो 6 तर वाजलेलेच आहेत. तर त्याच्यामध्ये आपला आता कोंबड्यांना खाद्य वगैरे घालायचा टाईम झालेला आहे. तर कागद वगैरे आपण नंतर धुऊया थोडा वेळ, आणि आधी सर्वात आधी आपण पिल्लांना खाद्य वगैरे घालून घ्याव्या. तर ते तुम्हाला मी दाखवतो आम्ही कुठल्या पिल्लांना खाद्य घालतो किंवा कुठल्या पिल्लांना नाही घालत. तरी आपली जी 5 पिल्लं आहेत मित्रांनो, ह्यांना आपण खाद्य घालणार नाही, ह्यांना असंच सोडणार आहे. आणि ही जी पिल्लं आहेत ह्यांना आपण खाद्य घालणार आहे. तर चला पटापट आता वरती कागद वगैरे टाकूया. कागद तिथे आहे, कागद टाकूया. कागद केल्याने मित्रांनो काय होतं, पिल्ला खाण होणार नाही. आणि कागद जो आहे तो आपण संध्याकाळी धुणार आहे. बाकीचे जे आपले धुतलेले कागद आहेत ते आपण संध्याकाळी त्यांना झाकताना टाकणार आहे. तर आता खाद्य घातल्यानंतर आपण डिश वगैरे धुवून ठेवणार आहे, जेणेकरून आपल्याला ती डिश परत दुपारी घेता येतील त्यांना खाद्य वगैरे द्यायला. तर आता आपण पटापट यांना खाद्य वगैरे देतो, आणि मग तुम्हाला मी दाखवतो. आणि नंतर मग कागद वगैरे धुवून मग तुम्हाला खालचा जरा निसर्ग दाखवून आणतो कोकणातला. जांभूळ असं करवंद वगैरे काय पकडले खाली, काय काजू वगैरे काय असतील तर ते पण आपण बघूया. काय फ्लवर आहे आपल्याकडे, ब्लॅकीसुद्धा आपले तुम्हाला माहिती असेल, काय काय माहिती आहे. आणि आपल्याकडे ससेसुद्धा आहेत. तुम्हाला सांगितलं तर मी तुम्हाला हवे असेल तर कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हवे असेल तर कमेंटमध्ये सांगा. आपल्याकडे पिल्लंसुद्धा आहेत आणि मोठे ससेसुद्धा आहेत. तुम्हाला जर हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. 7 पिल्लं आहेत, तुम्हाला दाखवतो मी. बघा, हे मोठे ससे आहेत आणि हे बारके ससे आहेत मित्रांनो. बघा, हे बारके ससे आहेत. त्याच्यात जो खरबा कलर आहे मित्रांनो, खलबा कलर आहे, खरबा कलर तो आम्ही ठेवणार आहे. बाकी तुम्हाला कुठल्या कलरचे ससे हवे कमेंटमध्ये. आणि ह्या व्हिडिओवरती कमीत कमी जास्त तरी कमेंट आली पाहिजे. कमेंट करा, लाईक करा कमेंट व्हिडिओ. आणि जर तुम्हाला हवे असेल तर कमेंटमध्ये आपल्याला सांगा. तुम्हाला पटापट आपण खाद्य घालून घेऊया ना, मग तुम्हाला हवे पाहिजे. कागद वगैरे धुवून झालेले आहेत. पिल्लांना सुद्धा आपण खाद्य घातलेलं आहे. आता फक्त आपल्या ओरिएला आपण फिरवून आणूया, मग तुम्हाला खाली दाखवतो. म्हणजे आम्ही जातो ओरिएला सगळ्या घेऊन, आता तुम्हाला दाखवतो आम्ही कसं काय जंगल कुठे जांभळाचं पण झाड होतं म्हणजे ते नाही आहे. काजू वगैरे आपण खाणं बघून आहेत काय करून वगैरे. तर मित्रांनो, आपण आता ओरिएला फिरवायला आणलेलं आहे. आता आपण इथनं जाणार आहे खाली, आणि ओरिओ इथे टॉयलेट करतोय, ते दाखवू शकत नाही आपण, यूट्यूबवरती अलाउड नाही. मित्रांनो, ओरिओला आता आपण फिरायला जाऊया खाली, बघूया करवंद वगैरे आहेत काय आपल्याकडे. आणि
पहिली जेव्हा हा रोड जेव्हा नव्हता ना मित्रांनो, बघा हा जो रोड आहे ना, हा रोड जेव्हा मित्रांनो नव्हता ना, तेव्हा इथे झाड होतं करवंद जांभळाचं झाड तिकडे वरती आणि खाली बागेच्या खालच्या साईडला एक झाड आहे आमच्याकडे जांभळाचं, एकदम मोठं झाड आहे. करवंदाचं पण झाड होतं, म्हणजे काय रस्ता केल्यामुळे तुम्ही तोडून टाकलं नाही, वगैरे आपल्याला काही बघायला भेटणार नाहीत. म्हणजे असे काय युट्यूबर आहेत बघा, म्हणजे कोकणातलेच काय युट्यूबर आहेत तसे काय, तर जरा इमर्जन्सी आहेत ओरिएंटी. हे बघा इकडे सर्व या आंब्याची बाग लागते. आपल्या घराची इथनं मित्रांनो खाली आलो ना आपण की ही पूर्ण आपल्याला आंब्याची बाग बघायला मिळते बघा. कोकणी निकल म्हणे दादा, त्याच्यात सुद्धा कोकणात आहे काय. मी काय तुम्हाला सांगतो की काजू, हां तर मित्रांनो रस्त्याला आपल्याकडे होते करवंदाचं झाड, ते रस्ता बनवतात त्याच्यामुळे तिने काढून टाकला नाही. तर काजूचं झाड माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता किती मोठं आहे. म्हणजे ज्या काजू अजिबात नाही आहेत, काजू अजिबात सुद्धा काजू नाही. आतमध्ये एक झाड आहे त्याच्यावर सुद्धा काजू नाही. तर आपण ओरिओला पटकन फिरून आणूया. तर ओरिओला बघा तुम्ही आता मी कुठपर्यंत तुम्ही ठेवायला. आणि इकडे बघा आंब्याचे पेट्या वगैरे आणून ठेवले नाहीत, कारण आंब्याचा सीझन आता सुरू झाला. पेट्या वगैरे आणून ठेवले, म्हणजे जसे आंबे मिळतात तसे ते पेट्यांमध्ये घेऊन जातात. आपल्याकडे नवीन फॅक्ट म्हणजे कोण माहिती आहे का, तर आपली 14 पिल्लं आहेत ना, तर 14 पिल्लांमध्ये कसं माहिती आहे, आपली जी तेव्हा ती लहान पिल्लं होती, तर आता ती मोठी झालीत ना, त्याच्यामुळे मग ते आपले जे 2 कोंबड्या आपली कवडा आणि सफेद कोंबडा जो होता तो आम्ही विकला, कारण आमच्याकडे जागा होत नव्हती. जागा म्हणजे कसं आता ही पण आणि ती पण, त्याच्यामुळे मग कसं ती मारामारी करायची ना, म्हणून मग आम्ही मोठे कोंबडे देऊन टाकले आणि बारके आपले कोंबड्या आहेतच, त्याच्यामुळे टेन्शन नाही. इकडे गवत वगैरे आणून टाकलं नाही, मध्ये आंबे वगैरे मित्रांनो पडलेले पण आपल्याला. मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय मित्रांनो जाऊ नका. आणि व्हिडिओवर कमेंट करा, व्हिडिओ कसा आवडला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो पहिले. जय हिंद, जय भारत.